नमस्कार मंडळी, आज आपण आलो होतो घाडीवाडी कुंभारवाडी माझ्या गावामध्ये एक कुंभारवाडी करून आहे. त्या ठिकाणी एक सुंदर अशी सजावट केलेली समजली म्हणून त्या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी भजन बसलेले दिसते. भजन मंडळी वाटतं भजन संपलंय वाटतं. भजन मंडळी आपलं नाश्ता करतात. तर आता आपण गणरायाचं दर्शन घेऊया. बघा मंडळी, सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी विराजमान झालेली आहे. भगवान शंकरांच्या रूपामध्ये ही मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी नंदीराजावरती. नंदीराजाही खूप सुंदर छान असा सजवलेला आणि मकर आरस बघा मंडळी कसं दिसतं, एकदम चांगलं मस्त. आज सजावट आहे एकदम सुंदर फुलांमध्ये, जसं निसर्ग असं वाटतं आतमध्ये आल्यानंतर की आपण एखाद्या निसर्गामध्ये आलो आहे. आणि सुंदर असं या ठिकाणी त्यांनी सजावट केलेली आहे. बघा मंडळी कशी दिसतात ती सुंदर अशी सजावट. सुंदर आमका सांगतात की या सजावटीत 15 दिवस गेले असे ते घरमालक सांगतात. बघा मंडळी किती सुंदर आणि मनोरम असा हा देखावा. मारीला आमचेच बुवा आहोत. तर आता आम्ही सोनारांच्या घरी जात आहोत. समोर गौर आणि गणपती हा. तर आमच्या गावातले बुवा आहोत पुजारी करून, त्यांचा भजन चालू होता वाटतं आता गौरीसाठी. आम्ही पण आता बदना गेला होता. आता हे सोनारांच्या घरी आम्ही लावतोय गौर हा आणि गणपती. आणि मंडळी बघातलाच ना तो सुंदर आणि छान असा हे डेकोरेशन केला नाही त्यांनी. बघू कसा अगदी मस्त वाटतं निसर्ग वातावरण. गणपती बाप्पा बसले आहेत आणि आज गौरी मातेचं आगमन आणि आतेची पूजा, त्याचं पण किती सुंदर रूप इथे सजून दिसता बघा. थोडं आणखी लवकर येतंय तर माका यांचा भजन पण ऐकावं भेटलं असतं आणि एखादं मी पण गजर घेतला असतंय मंडळी, पण संपला. तर हे आमचे सोनार भाऊ, यांच्या घरी आपण आलो आहोत. हे मोठे त्यांचे भाऊ, त्यांच्या घरी आलो आहोत. हे आमचे बुवा आहोत, आमच्या गावातले एक नामांकित. तर बघा मंडळी, दर्शन घ्यावा गणरायाचं आणि गौरी मातेचा. मस्त मंडळी केला ना. घरटो पण दाखवलेलो घरट्यात. ह्याच्यात काय चिमणी दिसत नाही या, पण ह्या घरट्यात मात्र मंडळी चिमणी दिसता. हे बघा किती सुंदर असा नैसर्गिक नृत्य ह्या ठिकाणी आपल्या गणेशासाठी आरस केला आणि त्यांनी. बघा झाड कसा दिसता बघा, अगदी असा वाटता खरोखरचा झाड अगदी उगवा नेलेला हा. भजन मंडळी बघा आपली नाश्ता करू बसली. आता थोडं अगोदर येतोय तर माका मंदिरात चांगला ऐकवा भेटला असता भजनाचा. होय होय, दर्शना गेला मंडळी, पण मूर्ती पाहून मन एकदम प्रसन्न झाला. तुमका पण नक्कीच आवडा तशी ही मूर्ती आहे. ती मस्त आणि सुंदर अशी मूर्ती दत्तावतारामध्ये आणि स्वामी समर्थच्या रूपामध्ये या ठिकाणी गणेश मूर्ती विराजमान झालेली आहे. खूपच सुंदर अशी मूर्ती, मनामध्ये अगदी भरलेली मूर्ती हा. तुम्ही अगदी बघून खुश होणार मंडळी. सुंदर अशी मूर्ती, एकदम मनामध्ये अगदी भरणारी मूर्ती या ठिकाणी विराजमान करण्यात आली आहे. तर या ठिकाणी काही मंडळी आमची प्रतिष्ठित मंडळी बसलेली आहे. माजी सरपंच, त्याच्यानंतर दुसरे आमचे माजी सरपंच, त्यांचे सहकारी आणि गावात असे प्रतिष्ठित काय माणसं या ठिकाणी बसलेली आहेत या दर्शनाक देवाच्या इलेत. आणि आम्ही गौरीचा कार्यक्रम केला तो तुमका दाखवणारच आहे, गौरीचा कार्यक्रम. आणि त्या भजन आम्ही कसा करतात आपण मंडळी दाखवतो. जर आवडला परत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणून मी पुन्हा तुमका शेअर पण करा.